बातमी स्वारगेट बलात्कार प्रकरणाची। या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येतात। या प्रकरणातील बलात्कार पीडितेवरती आक्षेपार्ह वक्तव्य झाल्यानंतर आता तिचा जबाब पुढे आलाय। तर दुसरीकडे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या प्रकरणात एंट्री होतीये। दादा, मला जीवे मारू नको, असाय पीडितेची विनवणी। त्यावेळी प्रचंड भेदरलेली होती पीडिता। स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानं नवा वाद उफाळून आला होता। पण त्यावेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा आता झालाय। सैतान दत्ता गाडे पीडित तरुणीला फसवून शिवशाही बसमध्ये घेऊन गेला। त्यानंतर त्यानं पीडितेवर अत्याचार केला। अचानक घडलेल्या या प्रकारानं ती तरुणी पुरती हादरून गेली। त्यावेळी आरोपी गाडेनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली। आरोपी आपला जीव घेईल अशी भीती तिला वाटत होती। त्यावेळी दादा, मला मारू नको, अशी विनवणी पीडितेनं त्या सैतान दत्ता गाडीला केली। काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। तसं काही आपल्यासोबत घडू नये असं त्या पीडितेला वाटत होतं आणि त्यामुळेच तिनं अत्याचाराची वाच्यता केली नसावी। पण तोच धागा पकडून आरोपीच्या वकिलांकडून बचावाचा प्रयत्न करण्यात आला। तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी त्याविषयी अजब दावा केल्यानं वाद पेटला। जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे, परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। सोमवारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिल्यानंतर योगेश कदमांचे कान टोचले। महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही। आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी आर्थिक व्यवहाराचा दावा केला, पण दत्ताच्या बँक खात्यावर गेल्या 3 महिन्यापासून केवळ 239 रुपये जमा असल्याचं समोर आलं। त्यामुळे दत्ताच्या वकिलांनी केलेल्या दाव्यातली हवा निघाली। त्या मुलीने आम्हाला सांगितलं, वसंतराव मोरेंना मला, की मला आत्महत्या करा वाटते, इथपर्यंत मला वाईट वाटत आहे। ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। त्यामुळे आगामी काळात दत्ताचे आणखी काही काळे कारनामे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि सुरुवातीला जेव्हा प्रकरण समोर आलं होतं तेव्हा पीडितेच्या भूमिकेवरती किंवा तिच्या हेतूवरती काही सवाल उपस्थित केले गेलेले होते, प्रश्न निर्माण केले गेलेले होते। पण आता पीडित मुलीचा जबाब पुढे आल्यानंतर नेमकं काय घडलं, कसं घडलं याबद्दलची माहिती मिळाली आहे। आतापर्यंत आपण